हाचे करावा विचार क्षण हाचे करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावे आवडे संत समागमे धरावे संत समागमे धरावे आवडे समागमे धरावे करावी तातडी परमार्थी करावी तातडे परमार्थी करावी तातडे परमार्थी नाशिवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे हालोटी चालो रे हालोटी चालो रे डोळे धुरे भरून नाशिवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाचे करावा विचार क्षणोक्षणे आचे करावा विचार क्षणोक्षणे आचे करावा विचार क्षणोक्षणे आचे करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणे करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणे करावा विचार क्षणोक्षणे करावा विचार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत
नाशिवंत देव जाणार सकळ नाशिवंत देव जाणार सकळ नाशिवंत देव जाणार सकळ ऐश खातो काळ टाळ वाजव ऐश खातो काळ
क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ अविष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावे आवडे संत समागमे धरावे आवडे करावी करावे तातडे परमार्थे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठला विठला महायोग पीठेत टे भीम रथ्यां पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजे सद्गुरु दास तुकाच्या यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता अलंकापुरी रम्य सिंहासन पदांभोज तेजस्फुर्ते प्रदेशम विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वंशी विभूषित करा नवनीर दाभात पितांबरा दरुण बिंब फलादरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वम अहम न जाने नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारूपित वामभागम पाणो महाशायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथं विठाला विठाला क्षणोक्षण हाच करावा विचार क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदने महाराष्ट्र भूषण देहनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अतिशय महत्वाचा आणि मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठाला विठाला या नाशिवंत देहाला खऱ्या अर्थानं आपण जन्माला आलो ना जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की बाबा रे मनुष्य देह प्राप्त झाला ना या देहातील एकही क्षण असा वायाला घालू नका त्या प्रत्येक क्षणाला तुम्ही काय करा विचार करा क्षणोक्षणा हाचे
करावा विचार. कशाचा विचार करायचा तो खूप बरा आहे. तर महाराज म्हणतायत की तरावया पार भव सिंधू, हा संसार रूपी भवसागर पार करण्याचा प्रत्येक क्षणाला विचार करा. मग तो कोबर आहे. आता प्रत्येक क्षणाला विचार करायची काय गरज आहे? पुढे गेल्यानंतर विचार करता येणार नाही का? कारण आयुष्याचं गणित तर भरपूर सांगतायत ना. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये नंतर शेवटच्या काळामध्ये याचं गणित आहे. आणि मग नंतर याचा विचार करता येईल ना. तो कोबर आहे म्हणतात बाबा नंतरही विचार करता येईल, परंतु नंतरचा काळ तुमच्या हातामध्ये नाही. का? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत आहे. आलेला प्रत्येक देह जाणार आहे आणि त्याला देहाला काळाची काय आहे त्या ठिकाणी प्रत्येक क्षणाक्षणाला काळ आपली काय करत असतो? वाट पाहत असतो. मग तो कोबर आहे. जर काळ या देहाला नेणार असेल, हा देह नाशिवंत असेल, हा संसारूपी भवसागर पार करायचा असेल, मग आम्ही विचार नेमका करायचा कोणता? तो कोबर आहे म्हणतायत सहजासहजी हा विचार करता येणार नाही. त्यासाठी संगत नेहमी तुम्हाला चांगल्याची करावं लागेल. साधू संतांच्या संगतीत जावं लागेल. संत समागमे धरावी आवडी, करावे तातडी परमार्थाची. किंवा परमार्थाची आवड धरून त्या ठिकाणी संतांची संगत करावं लागेल. मग तुकोबर आहे. आम्ही ज्याची संगत करतो त्या संगतीत जाऊ राहून चालणार नाही का? तुकोबर आहे. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. अज्ञान रूपी अंधकाराच्या या संसारामध्ये राहण्यापेक्षा जन्म मृत्यूचा संसारूपी भवसागर पार करण्यासाठी प्रत्येक क्षणाला विचार करा. साधू संतांची संगत करा. कारण देह नाशिवंत आहे. विठाला विठाला ज्यांच्या निमित्तानं आजची ही सेवा आहे. आपल्या या हंगेवाडीतील पितृत्व सतत हसत मुखाचं हे पितृत्व खऱ्या अर्थानं गेल्या 1 वर्षापूर्वी आपल्यातून सर्वातून निघून गेले. असे कैलासवासी भाऊसाहेब सोनबा काळे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलो. खऱ्या अर्थानं या पाच पांडवामधला एक भाऊ आज खऱ्या अर्थानं निघून गेला. त्यांचे असणारे बंधू श्री दादासाहेब सोनबा काळे, श्री शहाजी सोनबा काळे, श्री शिवाजी सोनबा काळे, श्री रामदास सोनबा काळे यांचे बंधू ते. त्यांचे असणाऱ्या भगिनी सौ झुंबरबाई मुकिंदा आठवे, सौ गजराबाई शहाजी गुंडे, सौ मंगलताई शहाजी काळे या 3 भगिनी, 4 भाऊ. खऱ्या अर्थानं या 7 जणातून 1 भाऊ निघून जाणं म्हणजे 8वा निघून गेला. 8वा निघून गेला. भावाच्या बाबतीत जर विचार केला तर 5वा निघून गेला आणि बहीण भावाच्या विचारात त्यांचा जर विचार केला तर 8वा निघून गेला. म्हणजे पहा, लक्ष घ्या, 5ही पांडवा. 5च्या बाबतीत जर विचार 5 म्हटलं की माणसाला 5 तिथं पांडवाचा विचार येतो, म्हणजे चांगल्या सत्पुरुषांचा विचार येतो. 8 म्हटल्यानंतर 8वा जर कोणाला कोणता म्हणावं त्याला कोणता म्हणतात? कृष्ण. भगवान श्रीकृष्णाचा अवतार तोही 8वा. म्हणजे या 8 जणातला आज 8वा निघून गेला. आणि त्यांचे असणारे सुपुत्र श्री संतोषराव भाऊसाहेब काळे, त्यांच्या असणाऱ्या कन्या सौ कमलताई रामदास फटाकडे, सौ सुमनताई सुनील आठवे, सौ कुसुमताई गोरख फराटे, सौ आशाताई संतोष चव्हाण, सौ कविताताई तुकाराम पवार. म्हणजे मुलीसुद्धा 5 आहेत, बहिणी 3, भाऊ या 5 भाऊ. का नाही, 5 भावातले 1 जण गेले. त्यांच्या असणाऱ्या पत्नी श्रीमती कलावतीताई भाऊसाहेब काळे. खऱ्या अर्थानं यांच्या जाण्यानं संपूर्ण काळे परिवार असेल, संपूर्ण नातेवाईक असतील, सर्वांना त्यांच्या जाण्यानं दुःख आहे. परंतु असं म्हणतायत ना, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. किंवा मनुष्य देह प्राप्त झाला मग किंवा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलं की 1 ना 1 दिवस जावं लागतं. त्या पद्धतीनं काय म्हणत होते त्यांचं टोपण ना, अण्णा म्हणायचे ना, अण्णांना खऱ्या अर्थानं जावं लागलं. काय होतं, वडील गेल्यानंतर दुःख काय असतं हे त्यांच्या मुलाला माहिती असतं, त्यांच्या मुलींना माहिती असतं. हात गेल्यानंतर हाताची किंमत, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. आहे ते काय करतात, आहे ते त्याचा विचार करत नाही. माणसाला मनुष्य देह प्राप्त झाला ना,
हात दिलेत, पाय दिलेत, डोळे दिलेत, कान दिलेत, परंतु याचा माणसाला एक क्षणभर सुद्धा माणसं याचा विचार करत नाही की बाबा रे मला डोळे देवानं चांगले दिलेत, मला हात चांगले दिलेत, मला पाय चांगले दिलेत, मी तीर्थयात्रा केली पाहिजे, मी देवाची सेवा केली पाहिजे, विचार करणार नाही. पण ज्या दिवशी तुमच्या डोळ्याला दिसायला कमी होईल ना आणि ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरकडे जाताल ना त्यावेळेस तो काचेचा चष्मा देतो बरं का पेटी मास्तर, पण तरी सुद्धा 2-3 हजार रुपये घेतो. काय चष्मा कोणता देतो? काचेचा देतो, 3,000 रुपये घेतो, 4,000 रुपये घेतो, डोळे तपासायची फी घेतो, अजून औषधं देत असतो पा. पण मला असं वाटतं माझ्या भगवंतानं सुंदर असे डोळे दिलेत ना, पण ते सुंदर डोळे असताना लोक देवाकडे पाहत नाही, पण गेल्यानंतर दवाखान्यात त्या डोळ्याची किंमत कळल्याशिवाय राहत नाही. तर पण कधी दवाखान्यात गेल्यानंतर तसंच असते पा. आई वडील असताना माणसाला किंमत कळाली पाहिजे गड्या. मला असं वाटतंय आज अण्णांच्या खऱ्या अर्थाने या पुण्यात या चिरात्म्यात चिरशांती त्यावेळेस प्राप्त होईल. मला असं वाटतंय ज्या अर्थी तुम्ही या ठिकाणी आलात ना, मला असं वाटतंय की ज्याच्या आई वडील जिवंत असतील ना त्याने इथून पुढे आपल्या आई वडिलांची सेवा करा. नक्की मला असं वाटतंय अण्णांच्या चिरात्म्यात चिरशांती भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. विठाला विठाला वडील गेल्यानंतर काय दुःख असतं दादा? वडील गेल्यानंतर काय दुःख असतं? माझ्या ज्ञानोबरायांना विचारा, माझ्या माऊलींना विचारा, काय दुःख आहे दादा? ज्ञानोबरायांना संन्यासाची पोरं म्हणून सगळे हिनवत होते, परंतु दादा जगामध्ये एकच पात्र असं असतो मुलावर आणि मुलींवर प्रेम करणार, फक्त दादा तुमचे वडील असतात. बऱ्याच वेळेला माणसं जीवनामध्ये पाहत असताना लोक गाणी म्हणत असताना आईची गाणी म्हणतात दादा. लोक म्हणतात आई माझी मायेचा सागर. अरे बाप कुठं ठेवायचा असतो? बाप काय दुःखाचा डोंगर आहे का? जर आई सागर असेल तर मला असं वाटतं त्या बाप सुद्धा त्या सागरातलं पाणी असलं पाहिजे गड्या. नक्की बाप सागरातलं पाणी फक्त एक आहे. रडणारी आई सगळ्यांना दिसते, परंतु आपलं रडू आवरणारे, आपले अश्रू झाकून आपल्या मुलाबाळावर प्रेम करणारा बाप मात्र कोणाला दिसत नसतोय. पहा दादा, डोळ्यासमोर चित्र ठेवा. संन्यासाची पोरं म्हणून माझ्या ज्ञानोबरायांना, माझ्या निवृत्तीनाथ दादाला, सोपान काकाला, मुक्ताबाईला लोक हिनवत होते आळंदीमध्ये. आणि ज्यावेळेस हिनवायचे ना त्यावेळेस माझ्या विठ्ठल पंतांना, माझ्या ज्ञानोबरायांच्या वडिलांना, मला बाप सांगू द्या दादा, ऐका, लक्ष द्या, त्या विठ्ठल पंतांना राहवलं नाही. विठ्ठल पंत त्या विद्वान अशा ब्रह्मसभेमध्ये गेले, त्या ब्राह्मणांच्या जवळ गेल्याने सांगितलं का हो माझ्या मुलांना शुद्धीपत्र मिळणार नाही का? माझ्या मुलांना न्याय मिळणार नाही का? माझ्या मुलांना न्याय मिळावा यासाठी काहीतरी निर्णय द्या. त्या ठिकाणं धर्मसभा भरली. धर्मसभेमध्ये न्याय ठरला आणि सांगितलं त्यामध्ये तुमच्या मुलांना जर शुद्धीपत्र हवं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला देहांत प्रायश्चित्त स्वीकारावं लागेल. काय झालं असेल हो त्या अंतकरणाचं? ज्ञानोबरायांचं वय फक्त दादा 4 वर्षाचं आहे, मुक्ताबाई 2 वर्षाची आहे, निवृत्तीनाथ दादाचं वय काय, सोपान काकाचं वय काय. अरे एवढ्या लहान लहान मुलांना सोडून जायचं, परंतु तरी सुद्धा विठ्ठल पंत डगमगले नाहीत. बाप होता ना तो बाप असतो, बाप कधी डगमगत नसतो. पा मुलांच्या जीवनामध्ये जर सुख मिळणार असेल ना, बाप कितीही दुःख सहन करायला तयार असतो. बाप कळू द्या आम्हाला बाप कळू द्या. मला असं वाटतं विठ्ठल पंत त्या सभेतून उठले आणि आपल्या कुटीच्या दिशेनं निघाले. सिद्धबेटामध्ये निघतायत. सिद्धबेटात जात असताना रुक्मिणी आईसाहेब वाट पाहत होत्या. रुक्मिणी आईसाहेब वाट पाहतायत. समोरून आपले मालक दिसले, विठ्ठल पंत दिसतायत. आनंद झाला की मालक आले. ज्या अर्थी मालक धर्मसभेतून आले, विद्वानांच्या या ब्राह्मणांच्या सभेतून आले, त्या अर्थी माझ्या मुलांना नक्की आज न्याय मिळाला असेल, आज नक्की न्याय मिळेल. म्हणून आता उठून उभ्या राहिल्या, हातामध्ये पाण्याचा तांब्या घेतला आणि सांगितलं मालक भेटला का आपल्या पोरांना न्याय? मालक भेटला आपल्या पोरांना न्याय. असं म्हटल्याबरोबर दादा विठ्ठल पंत म्हणतायत हा रुक्मिणी आपल्या मुलांना न्याय मिळाला, आपल्या मुलांना न्याय मिळाला म्हटल्याबरोबर एवढा आनंद वाटला. काय कसं काय न्याय दिला हो? कसं काय या ब्रह्मसभेमध्ये, या धर्मसभेमध्ये आपल्या मुलांना कसं काय न्याय मिळाला? काय सांगितलं त्या ब्राह्मणानं, काय सांगितलं त्या विद्वान ब्रह्मसभेमध्ये आपल्या मुलांचा न्यायासाठी काय सांगितलं? असं म्हटल्याबरोबर विठ्ठल पंत म्हणतायत रुक्मिणी आपल्या मुलांना न्याय मिळालाय आणि त्या न्याय मिळण्यासाठी एक उपाय सांगितलाय. कोणता उपाय सांगितला मालक? सांगितलं त्यांनी आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. असं म्हटल्यानंतर अरे जसं विस्त्यावर पाणी पडावं तसं माझ्या रुक्मिणी आईसाहेबाच्या काळजानं धस्स देशीर केलं आणि शांत झाल्या आणि विचार करतायत की देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. मुक्ताबाई डोळ्यासमोर दिसते, सोपान काका समोर दिसत आहेत, ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ दादा, ही 4ही मुलं आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत. अरे ही देहांत प्रायश्चित्त जर स्वीकारलं तर या पोरांकडे कोण पाहणार? अरे आपण असताना जर ही लोक
संन्यासाची पोरं म्हणून त्यांची अवहेलना करतायत, त्यांची विटंबना करतायत. गेल्यानंतर काय होणार? ही लहान लेकरं कोणाकडे पाहून जगणार? कोणाला आई म्हणणार, कोणाला बाबा म्हणणार? परंतु मुलाच्या न्यायासाठी विठ्ठलपंत म्हणतायत, ऐक रुक्मिणी ऐक. अरे एखाद्या वेळेला मुलांना वडील नसले तरी चालतील, परंतु आई मुलाची असली पाहिजे. तू या ठिकाणी थांब. मी आपल्या पोरांसाठी काय करतो? देहांत प्रायश्चित्त घेतो. पण ती पत्नी होती गड्या, ती पत्नी म्हणते, नाही मालक नाही, तुम्ही जर देहांत प्रायश्चित्त घेत असाल तर मला या ठिकाणी राहण्याचा काय अधिकार आहे? जर मी सुखात तुमच्या बरोबर असेल तर दुःखातही मी तुमच्या बरोबर असणार खऱ्या अर्थानं. आणि जर तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि कदाचित जर या लोकांना न्याय दिला नाही तर खऱ्या अर्थानं मी जगून तरी काय करणार आहे? उद्या जर ती लोक म्हणले की एकट्या फक्त वडिलांना देहांत प्रायश्चित्त घेतले, आईनं घेतलं नाही, मुलांना शुद्धीपत्र देऊ नका, राहून काय करणार? म्हणून मीही तुमच्या बरोबर येणार. ठरलं गड्या. आज संध्याकाळी अर्ध्या रात्रीला आज देहांत प्रायश्चित्ताचा स्वीकार करायचा आहे, देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. आज सुंदर असं गोडधोड भोजन करतायत, सुंदर असं चारही मुलांना आपल्या आसनावर बसवतायत. आणि माझे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब डोळ्यासमोर चित्र ठेवा. ताटीमध्ये कुटियेमध्ये बसलेले आहेत आणि 4 मुलं पंक्तीला बसलेले आहेत. विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेब समोर आहेत. रुक्मिणीना जेवढा गोडधोड स्वयंपाक केला, का केला असेल दादा? हा शेवटचा घास होते. आज हे जेवण शेवटचं होतं. परत इथून पुढे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब मुलांना कधी खाऊ घालणार नव्हते. शेवटचा घास होते म्हणून रुक्मिणी आईसाहेब आणि निवृत्तीनाथ दादाच्या मुखामध्ये घास भरवते, माझ्या ज्ञानोबरायाच्या मुखात घास भरवते, अजून पहा सोपान काकाच्या मुखात घास भरवते. पण दादा ज्यावेळेस मुक्ताबाईच्या मुखात घास भरवतायत ना, त्यावेळेस रुक्मिणीच्या डोळ्यातील अश्रू आहेत ते मुक्ताबाईच्या हातावर पडत आहेत. आणि मुक्ताबाईनं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर म्हणते मुक्ताबाई, आई तुझ्या डोळ्यात पाणी का ग? आई तुझ्या डोळ्यात पाणी का? म्हटल्याबरोबर विठ्ठलपंतांचा सुद्धा आता अश्रू राहवत नाही. विठ्ठलपंत आपले डोळे आवरतायत, आपले अश्रू आवरतायत. आणि त्या ठिकाणावर मुक्ताबाई म्हणते, आई अशा रडक्या चेहऱ्याचा मला घास नको ग, असं रडत रडत मला खाऊ का घालतेस आई? मला याचं कारण सांग. ज्ञानोबराय म्हणतात, आई बाबा तुम्ही का रडता? का मला जेवढा गोडधोड स्वयंपाक खाऊ घालता? आज काय आहे? असं काय घडलंय आज की तुम्ही गोडधोड स्वयंपाक करता, आम्हाला तुमच्या हातानं घास भरवता आणि तुम्ही मात्र खात नाही? त्याचं विचारल्यानंतर शांत होत आहे. सांगतात, बाळांनो आजचं हे जेवण आहे ना फार आनंदाचं आहे. आपल्याला न्याय मिळाला आहे आणि न्याय मिळाला, चांगला न्याय मिळाला म्हणून हे गोड जेवण आहे. गोड जेवण खाऊ घालतायत. सायंकाळचे जेवण होत आहेत. विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेब 4ही मुलांना झोपवतायत. 4ही मुलांना झोपवल्यानंतर 4ही मुलांकडे झोपी लावल्यानंतर नुसतं रात्रभर अर्धी रात्र डोळ्यानं पाहतायत. डोळ्यासमोर चित्र ठेवा. आपल्या डोळ्यानं फक्त आपल्या मुलांकडे पाहतायत. सर्वांच्या तोंडावरून हात फिरवतायत आणि हात फिरवत सर्वांना थापडतायत, झोपी लावतायत. अर्धी रात्र होत येते. अर्धी रात्र झाल्यानंतर विठ्ठलपंत म्हणतायत, रुक्मिणी आता पोरं झोपलेत, आता आपल्याला गेलं पाहिजे. म्हणून दोघंही उठतायत. पहा डोळ्यासमोर चित्र ठेवा. दोघंही उठतायत. रुक्मिणी आईसाहेब आपल्या मुलांचे मुके घेते, विठ्ठलपंत मुके घेतायत. दोघंही मुलांपासून रडक्या चेहऱ्यानं उठतायत. डोळ्यामधून अश्रू आवरत नाहीत. दोघंही उठतायत. ताकुटीच्या बाहेर येत आहेत. आणि बाहेर आल्यानंतर रुक्मिणी मात्र आता रडते. विठ्ठलपंत म्हणतायत, रुक्मिणी मला माहिती आहे तुला मुलांना सोडून तू राहू शकत नाही, मुलंही तुला सोडून राहू शकत नाही, परंतु मुलांच्या न्यायासाठी मला देहांत प्रायश्चित्ताचा स्वीकार केला पाहिजे. मी देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. सज्जनो बाप कळू द्या. पहा विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेब आता समोर निघतायत आणि समोर निघाल्यानंतर काही पावलं चालतायत. काही पावलं चालल्यानंतर आता स्वतः विठ्ठलपंतांना राहवत नाही. विठ्ठलपंत पाठीमागं पाहतायत आणि धावतच येत आहेत. आपल्या कुटीच्या दरवाजातून आत घुसतायत आणि आत घुसल्यानंतर मुक्ताबाईच्या जवळ येऊन उभे राहतायत, खाली बसतायत. मुक्ताबाईचे मुके घेतायत, आपल्या खांद्यावरचं उपरणं काढतायत, मुक्ताबाईच्या गळ्यात मुक्ताबाईच्या अंगावर टाकतायत. डोळ्यासमोर चित्र ठेवा मायबाप. त्या ठिकाणं रुक्मिणी आईसाहेब म्हणते, मालक तुम्ही तर म्हणत होतात ना तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्याल आणि मी या ठिकाणं राहाल, पण तुम्हालाही मुलांना सोडवत नाही ना. अरे बाप असतो. पहा त्या ठिकाणी विठ्ठलपंत म्हणतायत, नाही रुक्मिणी राही, मला देहांत प्रायश्चित्तच घ्यायचंय. मग आले का मालक तुम्ही परत का आलात मालक? असं म्हटल्याबरोबर विठ्ठलपंत म्हणतायत, रुक्मिणी
माझी मुक्ता लहान आहे ग, माझी मुक्ती लहान आहे. माझ्या मुक्ताचं इथून भगवंताकडे हात जोडतात विठ्ठलपंत, सांगतात हे पांडुरंगा, हे पांडुरंगा, आज या माझ्या मुक्तीच्या अंगावर मी शेवटचं पांघरून घालतोय. आजपासून जे पांघरून घालायचं ना पांडुरंगा, हे तुला तुझ्या हातानं पांडुरंगा पांघरून घालावं लागेल. माझ्या मुक्ताबाईची लाज देवा तुला राखावं लागेल. आज ही मी बाप असताना मी तिची खऱ्या अर्थानं सेवा करू शकत नाही. मी माझ्या मुलीची सेवा करू शकत नाही. देवा हे तुला पाहायचंय. शेवटचं आपल्या गळ्यातलं उपरणं विठ्ठलपंत आपल्या मुक्ताबाईच्या अंगावर टाकतायत आणि सांगतायत माझ्या मुक्ताबाईची देवा लाज राख रे. मला असं वाटतंय देहांत प्रायश्चित्त घेत असताना सुद्धा बापाला जर खऱ्या अर्थानं कोण आठवत असेल ना, तर आपली मुलगी आठवत असते. पहा, मुलगी आठवत असते. म्हणून लग्नाच्या वेळेला सुद्धा मला असं वाटतंय अख्खा मंडप रडत असतो, मुलीची आई रडत असते, नातेवाईक रडत असतात, पण बाप कधीच मुलीच्या जवळ थांबत नाही. का तर बापाला माहिती असतं मुलगी वाटं लावण्याचा प्रसंग सोपा नसतो. अरे जनकासारखा विदेही महात्मा मुलीला वाटं लावताना रडतोय. पहा, जनकासारखा विदेही महात्मा मुलीला वाटं लावताना रडतो. तुमच्या आमचे सामान्यांची काय गोष्ट आहे दादा. म्हणून मला असं वाटतंय बाप आई जेवढी आपल्याला कळते ना, तेवढाच बापही कळायला पाहिजे. म्हणून तर महाराज म्हणतात ना एक ठिकाणी, जगी आईचा बाप भावा, जगी आईचा बाप जगी आईचा बाप भावा, जगी आईचा बाप भावा, मुक्ती सजावा त्याचा वंश, मुक्ती सजावा पोटा येता हरले पापा, ज्ञानदेव जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पाप. मला असं वाटतं ज्ञानदेव माय बाप. म्हणून दादा कधीतरी आम्हाला आई कळू द्या, कधीतरी आम्हाला बाप कळू द्या. बापही कळायला पाहिजे ना, आईही कळाली पाहिजे. दादा काय असते हो आई, काय असतो बाप. मला असं वाटतंय आई तीच असते. मला असं वाटतंय या 4 मुली आहेत, एक मुलगा आहे, आणि खऱ्या अर्थानं वडील गेल्यानंतर मुलींना माहेरमध्ये खऱ्या अर्थानं आई वडील असतात ना, तोपर्यंत माहेरात येण्याचा आनंद असतोय. पहा, जोपर्यंत आई वडील माहेरात असतील ना, तोपर्यंत येण्याचा आनंद वेगळा असतो. एकदा का आई वडील गेले ना, त्या माहेरचा आनंद निघून जातो. आई वयोवृद्ध असू द्या, मला असं वाटतंय म्हातारपणाला टेकलेली असू द्या, जिला उठता येत नाही गड्या, पण मला असं वाटतं ज्यावेळेस उठता येत नाही ना, त्यावेळेस त्या म्हाताऱ्या माणसाला सांगा, अहो ताई, आई, आजी, अगं तुझी पोरगी आली, तुझी लेक आली म्हटलं ना दादा, खाटावर पडलेली म्हातारी ताडदिशीर उठते. कुठून बळ येतं माहिती नाही, पण ताडदिशीर उठते आणि मुलीचा आवाज ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी उठून उभी राहते आणि मुलीला दिसत नाही तरी चाचपडत त्या मुलीच्या तोंडावरून हात फिरवते आणि कडकडा बोटं मोडत असते आपल्या डोक्यावर. का गाड्या एवढं प्रेम असतं. कुठून बळ येत असेल, कुठून बळ येत असेल. जोपर्यंत तुमची आई माहेरात आहे ना सज्जनो, तोपर्यंत मला असं वाटतं इथं बसलेल्या माझ्या महिलांची एकाची ही पिशवी, एकाही माझ्या माता माऊलीची पिशवी रिकामी जात नाही. ज्या दिवशी तुमची आई माहेरातून निघून जाईल ना, त्यावेळेस तुमची पिशवी रिकामी गेली तरी कोणी कदाचित विचार करणार नाही. परंतु आई असताना दादा काहीच नसू द्या, पण कमीत कमी मला असं वाटतं ते एखादा 4-2 लिंब तरी तुमच्या पिशवीत टाका. अरे लिंब काय द्यायची वस्तू आहे का, कांदा काय द्यायची वस्तू आहे का, पण ती मुलगी सासरी निघाली ना, आई मुलीच्या पिशवीत काहीतरी टाकत असते गाड्या, नक्की टाकत असते. दादा खऱ्या अर्थानं आई समजली पाहिजे, बाप समजला पाहिजे. आज मीही कीर्तनकार आहे, मला हे आई वडील आहेत. दादा मला खरं सांगू का, माझा स्वतःचा अनुभव आहे. आमच्या वडिलांकडे आजही पैसे असतात आणि खऱ्या अर्थानं पैसे असताना वडील असे बाजूला जातात आणि आमच्या बहिणीला सांगत असतात धरे पैसे. काय धरे पैसे.
ती म्हणते दिलेत मला सगळ्यांनी दिलेत पैसे राहू दे. ते म्हणतात तुला काय करते राहू दे. काय म्हणतात राहू दे. म्हणतोय ना तुला राहू दे. दर लवकर पोरं पाहते. अरे पोरं काय देत नाही का? पण तरी सुद्धा का? याचं कारण असं असतं की त्याच्या पाठीमागं आपल्या वडिलांचं प्रेम असतं. दादा उगाच 10 रुपये असतील, 50 रुपये असतील, 100 रुपये सासून खिशात ठेवतात. ज्या माणसाला खऱ्या अर्थानं मुली असतात ना, तो बाप खऱ्या अर्थानं भाग्यवान असतो. तो त्या बापाला रामायणामध्ये असं वर्णन आहे, ज्या वेळेला रामप्रभूंचा आणि जानकीचा विवाह संपन्न होतो आणि ज्या वेळेस जानकीचा विदाईचा प्रसंग येतो, त्यावेळेस दशरथ राजा जनकाच्या चरणावर साष्टांग दंडवत घालण्यासाठी खाली झोपतायत आणि दंडवत घालणार तेवढ्या जनक राजे उठवतायत. त्या जनक राजे सांगतायत राजे असं काय करता तुम्ही? अहो तुम्ही मुलाचे वडील आहात, मी मुलीचा पिता आहे आणि खऱ्या अर्थानं मुलीच्या पित्यानं मुलाच्या पित्याचं दर्शन घ्यायचं असतं. तुम्ही माझं दर्शन का घेता? त्या ठिकाणं दशरथ राजे सांगतायत जनक राजे तुम्ही जरी मुलीचे पिता आहेत ना, म्हणूनच मी तुमचं दर्शन घेतो. असं का? तर त्या ठिकाणं सांगतायत देणारा आहे ना, देणारा नेहमी श्रीमंत असतो, घेणारा याचक असतो, भिकारी असतो. तुम्ही मला तुमची मुलगी सून म्हणून देणार आहात आणि मी तुमची मुलगी सून म्हणून तिला घेणार आहे, तिचा स्वीकार करणार आहे. मी घेणार आहे आणि तुम्ही देणारे आहात. आणि मला असं वाटतं घेणाऱ्यापेक्षा श्रीमंत कोण आहे? देणारा श्रीमंत का घेणारा श्रीमंत? देणारा श्रीमंत आहे. तुम्ही कन्या दान करणार आहेत. मला असं वाटते एखाद्या वेळेला एखाद्या सप्त्याची पंगत नाही ना घालता आली तुम्हाला, तरी नाही घालता उद्या घड्या. मला असं वाटतं एखाद्या तीर्थयात्रेला नाही जाता आलं, नाही पुण्य कमावता आलं तरी चालेल, पण मला असं वाटते ज्याच्या पदरात मुली असतील त्या माझ्या प्रत्येक पित्याला खऱ्या अर्थानं एका मुलीचं कन्या दान करण्याचं सौभाग्य जर प्राप्त झालं ना, या पृथ्वीच्या संपूर्ण पुण्य इतकं पुण्य नुसतं कन्यादान करण्या इतकं. आणि मला असं वाटतंय अण्णांना 4 मुलींचं कन्यादान करण्याचं भाग्य प्राप्त झाले. याच्यापेक्षा कोणता श्रीमंत बाप असणार आहे? म्हणून प्रत्येक वेळेला मला असं वाटतं आम्हाला आई समजली पाहिजे, आम्हाला आमचे वडील समजले पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात जीवन जगायचे ना, जीवन जगत असताना मनुष्य देह फार सुंदर आहे. खऱ्या अर्थानं हे एक रेल्वे जंक्शन आहे आणि या जंक्शनवरती दौंडमध्ये गेल्यानंतर आपल्याला ठरवायचं असतं आपल्याला पुण्याला जायचंय का, आपल्याला सोलापूरला जायचंय का, आपल्याला पंढरपूरला जायचंय. हे कुठं ठरवायचं? जंक्शनमध्ये गेल्यानंतर. जसं पुण्याला जायचं असेल तर रेल्वे तुम्हाला पुण्याची पकडावी लागेल, तुम्हाला सोलापूरला जायचं असेल तर सोलापूरच्या दिशेनं जाणारी रेल्वे पकडावी लागेल. त्याच पद्धतीनं मनुष्य देह प्राप्त झालाय ना, हे एक फार मोठं जंक्शन आहे. इथं तुम्हाला पुण्य करायचे का पाप करायचे, पुण्याच्या रस्त्यानं जायचे का पापाच्या रस्त्यानं जायचे, या मनुष्य देहात करणार आहे. का? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. याच देहामध्ये भगवंताचं नामचिंतन घडत असतं आणि बाकीच्या योनीमध्ये, बाकीच्या पशु पक्ष्याच्या योनीमध्ये याचं ज्ञान नाही. आणि हे ज्ञान नाही कोठे. किंवा तुकोबराय म्हणतात पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगते. पशु पक्ष्यांना काय पापाचं कळणार आहे, काय पुण्याचं कळणार आहे? खऱ्या अर्थानं ते पाहिलं तरी चर्मदृष्टीनं पाहणार आहे, आम्ही ज्ञानदृष्टीनं पाहणार आहोत. हे मनुष्य देह एक फार मोठं जंक्शन आहे. इथून आम्हाला मग पुण्य कर्म करायचं याच ठिकाणं समजते, पाप कशानं होतं याच ठिकाणं कळत असताना. म्हणून तुकोबराय म्हणतात मनुष्य देह प्राप्त झाला ना, भागवतामध्ये वर्णन आहे दुर्लभो मानशो देहो देहिनां क्षणभंगुर तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. दुर्लभो मानुषो देहो, दुर्लभ असा असणारा मनुष्य देह अनमोल रे, मिट्टी में न घोल रे. अब तो मिला है फिर न मिले, कभी नहीं रे. अब तो मिला फिर न मिले, कभी नहीं रे. कभी नहीं रे. अनमोल असा असणारा मनुष्य देह प्राप्त झाला, हा पुन्हा मिळणार नाही. फिर से कभी नाही, पुन्हा हा मनुष्य देह भेटणार नाही. मग हा देह प्राप्त झालाय ना, मग आता एक करा, व्यर्थ वायफट विचार करण्यापेक्षा तुकोबराय म्हणतायत प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. अभंगाचं पहिलं क्षणा
थोडं ध्यान देऊन वाचवा. तरबला नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह क्षणोक्षण हाच करावा विचार. भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. हा समजलं ना. काहींना आता कळन, काहींना उद्या कळन, आणि काहींना शेवट खाटोवर शेवटच्या कशावर ताटीवर का. आमच्याकडे करत नाही ना ते. ताटीवर गेल्यावर कळ काय. दिल और दिमाग के बीच में क्या देता है, गला देता है. म्हणजे याच्या नुसतं हे असून चालत नाही, हे लागतंय, हे असून चालत नाही, हे पण लागतंय. दोन्हीच्या मध्ये बाकी काय देतोय, गळा देतोय. तर याच्यातून आवाज चांगला निघतोय. नाही तर तो कोबरा म्हणतात गाता येईल तेनीची गावे येर हरी हरी. नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, भजन देवांगा नरका जाणे चुकेना, नरका जाणे भजन देवंगळवाने नरका जाणे चुकेना. भजन ते ओंगाळवाणी. तू कोबरा भजन जर ओंगाळवाणी केलं, उगाच याचा विचार नाही केला, उगा कसं ओरडत राहिलं. तू कोबरा म्हणतात हे नरकाच्या वाटा मोकळ्या करणे. उगा भजनात येऊन राजकारण केलं ना तरी नरकात जाते. नाही तरी काय थोडी श्वान चुकरे बापुडी, चुकरे बापुडी, श्वान चुकरे बापुडी. नाही तरी काय थोडी श्वान चुकरे बापुडी, नाही तरी काय थोडी. आणि श्वान सुकरे कळतंय ना बापू. भजनात येऊन राजकारण केल्यावर कुठं भजन टिकत असतात का. अहो भजन तुमच्या इकडे बरं असेल, आमच्या इकडे 4-4 भजनी मंडळाचे ग्रुप झालेत. हे जर भजनी मंडळात गेले की ते भजनातच येत नाही. ते म्हणतात त्यांचं मंडळी ना, मग त्यांचीच पेटी, त्यांचंच पकवत, त्यांचेच टाळ पाहिजे. त्याचं माणूस येत असलं तर आम्ही भजनाला येणार नाही. असलं कुठं असते का. आणि खरं सांगू का, तो कोबरा म्हणतात गाता येईल तेनेची गावे इथपर्यंत ठीक आहे, पण येर हरी हरी म्हणावे. भगवंताचं नामस्मरण तरी केलं पाहिजे. याच्या पुढे जाऊन सांगतो पा, भजन ही गोष्ट जर टिकवायची असेल तर आपल्यात काय राहिलं पाहिजे, प्रेम राहिलं पाहिजे. पण आपल्यातच वाद असल्यावर, परमार्थात वाद असल्यावर आपण जनतेला सांगून काय उपयोग आहे. खरं आहे का नाही. जर आपल्याला पुढचं भजनी मंडळ तयार करायचं असेल तर हे नवीन भजनी मंडळ तयार करणं कोणाच्या हातात आहे, जुन्यांच्या का नव्याच्या. हा आमच्या गावात एक म्हातारं होतं, ते असं नवीन एखादं भजनात आलं आणि त्याने टाळ घेतला आणि ते जर थोडंफार म्हणायला लागलं आणि त्याचा जर का टाळ चुकला, ए कारडे हो तिकडे, काय म्हणायचं, ए कारडे हो तिकडे, वाज इथं येत नाही काय नाही, चाललं भजनात बोंबलायला टाळ वाजवायला. आमच्या वयात जेवढ्या पोरांनी टाळ ठेवलेत ना, त्यांनी अजून परत मंदिराचं तोंड पाहिलं नाही, टाळ हातात घेतला नाही. त्या काळात अजून त्या पोरांनी टाळ हातात घेतला नाही, मंदिराचं तोंडही पाहिलं नाही. खरं सांगा बरं, या पोरांच्या चुका होत्या का त्या म्हाताऱ्यांच्या चुका होत्या, बोला. हा तुमच्या गावात नाही तसली म्हातारे, तालातून गेलं तरी घेतात ना सांभाळून. भजनी विक्षेप
त्याची पैमरण काय थोरपण जावे ते काय थोरपण जावे काय थोरपण जावे ते भजनी विक्षेप त्याची पैमरण काय थोरपण जाळावे ते. आपण आपल्या नवीन पिढीला जवळ घेतलं पाहिजे. जसं आता माझ्या वडिलांच्या नावावर प्रॉपर्टी आहे, इस्टेट आहे, जमीन आहे. मला सांगा ते गेल्यानंतर ती प्रॉपर्टी कुणाच्या डोक्यावर खांद्यावर येत असते? कुणाच्या नावावर येईन? मुलाच्या माझ्या येईन ना, मुलाच्या नावावर येईन ना. तसं आपल्या खांद्यावर जर टाळ असेल, आपल्या खांद्यावर जर या वारकरी संप्रदायाची जर पताका असेल, आपल्या खांद्यावर जर वारकरी संप्रदायाचं जर खऱ्या अर्थानं जबाबदारी असेल, तरी होय वारकरी संप्रदायाची जबाबदारी आपण कुणाच्या खांद्यावर दिली पाहिजे? हा, आणि खरं सांगा बरं, एक बोलू का दादा, ज्याच्या पुण्यस्मरणानिमित्त उभे राहिलेत ना ते एक वारकरी आहेत, आणि त्या वारकऱ्याने आपल्या वारकरी संप्रदायाची पताका, आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ना ती त्या मूल नातवाच्या खांद्यावर ठेवली. कीर्तनकाराची पोरं कीर्तनकार होतील म्हणून सांगता येत नाही, पण वारकऱ्याची पोरं कीर्तनकार झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. आणि माणसाला जीवनात जगत असताना काय करता येईल याच्याकडे पाहू नका, काय करायचं याच्याकडे पहा. सांगू का दादा, काही लोकांनी मरताना सुद्धा चांगला निर्णय घेतलाय, मरताना चांगला निर्णय घेतलाय. राम प्रभूने वालीचं आणि सुग्रीवाचं भांडण झालं, दोघांचं युद्ध झालं. वालीला मारलं, सुग्रीवाला बिना टोकाचा बाण मारला. कुठं पाठवला? समुद्राच्या पलीकडे पाठवला. वालीला मारला. वाली मरत असताना शेवटचा बाण वालीला लागला आणि प्रभूने पाठीमागून बाण मारलेले प्रभू आता समोर गेले. वालीनं देवाला पाहिलं, देवाला सांगितलं, देवा हा अधर्म माझ्यासोबत का केला? लक्ष देऊ नाही का? हा अधर्म माझ्यासोबत का केला? कारण तुम्ही तर म्हणता ना धर्म संस्थापनार्थ आहे संभवामी युगे युगे, आम्ही धर्माची पुनर्स्थापना करतो, आम्ही धर्म रक्षणासाठी या ठिकाणी अवतार घेतो. मग पाठीमागून जर एखाद्या योद्ध्याला बाण मारायचं असेल तर पाठीमागून बाण मारण्यात कोणता योद्धा आहे तुम्ही आणि कोणता धर्म आहे? देवा पाठीमागून बाण का मारला? समोरून मारायला पाहिजे होता. देवानं सांगितलं खऱ्या अर्थानं तू जे पाप कर्म केलं ना त्या पाप कर्मासाठी पुढून बाण मारणं योग्य नव्हतं, पाठीमागून मारलं तरी पातक लागत नाही म्हणून पाठीमागून बाण मारला. एवढं वालीला समजलं. आणि वालीला समजल्यानंतर वालीच्या जवळ वालीचा मुलगा होता, त्याचं नाव अंगद. त्याचं नाव अंगदाला वालीने जवळ बोलावलं, प्रभू जवळ आहेत, आणि अंगदाचा हात पकडला आणि रामप्रभूंच्या हातात दिला. मला सांगा वालीला बाण कोणी मारला होता? रामानं. आणि पोराचा हात कोणाच्या हातात दिला? वालीनं. शहाणा म्हणावं का मूर्ख म्हणावं त्याला? हा, विरोधकाच्या हातात. अरे ज्याने मारलं त्याच्याच हातात हात देणं पोराचं चांगली गोष्ट आहे का? तुम्ही काय करतात? जर तुम्हाला तुमच्या बाबतीत जर असं घडलं तर काय करतात? शेजारच्या माणसानं तुम्हाला मारायचं आणि पुन्हा तुम्ही जाता जाता म्हणायचं एवढ्या पोराचा सांभाळ कर बरं. जमल का? करतात का असं? पण वालीनं शेवट मरताना काय केलं? आपल्या मुलाचा हात घेतला आणि ज्यानं बाण मारला, ज्या रामप्रभूने बाण मारला त्या रामप्रभूंच्या हातात आपल्या मुलाचा अंगदाचा हात दिला आणि सांगितलं देवाला, देवा मी पाप केले, माझ्या पापाचं फळ मी भोगेल आणि भोगतोय. आपण माझ्या मुलाचा जो हात आहे ना देवा, हात तुमच्या हातात राहू द्या, याला वाईट मार्गाने जाऊ देऊ नका. मला असं वाटतंय अण्णानं तेच केलं. त्यांनी त्यांच्या प्रारब्धाचे फळ भोगत असताना शेवटच्या क्षणाला का होईना पण आपल्या मुलाचा, आपल्या नातवाचा हात या वारकरी संप्रदायाच्या म्हणजे ज्ञानोबरायांच्या हातात दिला. खऱ्या अर्थाने हे मोठं भाग्य आहे. हे समजलं पाहिजे. आपल्या मुलाचा हात ज्ञानोबराच्या हातात देणं म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का? ह्या गोष्टी आम्हाला समजल्या तर खऱ्या अर्थानं परमार्थ होता. आणि तुकोबराय म्हणतायत मग ह्या गोष्टी कळण्यासाठी माणसानं काय केलं पाहिजे? प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. क्षणोक्षणा हाच करावा विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू पार करायचं असेल तर तुकोबराय म्हणतात काय करावं लागेल? प्रत्येक क्षणाला विचार करावा लागेल. मग तुकोबरायांना विचारलं की तुकोबराय नेमका तुम्ही भवसागर कोणता म्हणतात? तरावया पार भवसिंधू कोणता? तर तुकोबराय म्हणतायत मनुष्य देह प्राप्त झालाय ना मग भवसिंधू पार करावं लागेल, भवसागर
पार करावं लागेल. मग त्या ठिकाणं ज्याला तुमचा आमचा भवसागर वेगळा आहे, तुमचा आमचा संसार वेगळा आहे, संत महात्मे ज्याला भवसागर म्हणतात तो वेगळा आहे. तुमचं आमचं म्हणजे काय, घर असलं, दार घर चांगलं घर असलं पाहिजे, चांगली गाडी असली पाहिजे, चांगली जमीन असली पाहिजे, अजून पोरं चांगली असली पाहिजे, अजून नातवंड चांगली असली पाहिजे, म्हणजे सगळी व्यवस्थित असली म्हणजे आपलं काय झालं, आपला प्रपंच आपला संसार सुखाचा झाला. परंतु संत महात्मे तसं म्हणत नाही. तुकोबराय म्हणतात, सुखे बांधा माड्या घरे नका तेजो रांडा पुरे. हा संसार वेगळा आहे, पण संत महात्म्याचा संसार वेगळा आहे. संत महात्मे कशाला संसार म्हणतात, पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जननी जठरी यह संसार खलु दुस्तर कृपया पार मूढमते. पुनरपि जननम पुनरपि मरणम यह संसारे खलु दुस्तारे. किंवा माझ्या नाथ महाराजांना यावा विचारा. नाथ महाराज सांगतायत, किती वेळ जन्माला यायचं आणि किती वेळा मरायचं, हाच खऱ्या अर्थानं फार मोठा संसार आहे. किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. राम कृष्ण हरी मन बोली जीव व्याला, शरण गेला विठोशी नित्य भावे मन बोली जीव व्याला, शरण गेला विठोशी विठोशी. किती वेळा जन्माला, नित्य भावे भजेत. जन्माला येणं सोपं आहे का, जन्माला येणं सोपं आहे का. असं म्हणतायत की आईच्या पोटामध्ये काय एअर कंडिशनचा बंगला थोडाच आहे. हा, त्या ठिकाणं आईनं तिखट खाल्लं तर बाळाला त्याचा त्रास होतो, आईनं गरम खाल्लं तर त्याचा त्रास बाळाला होतो. म्हणजे पोटामध्ये काही एअर कंडिशनचा बंगला नाही. पोटामध्ये सुद्धा काय आहे दादा, नको त्या ठिकाणं आम्हाला राहावं लागतं, 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणं राहावं लागतं. मग एवढा त्रास काय सांगू. आता गर्भीची यातना, गर्भाची यातना सांगत असताना संत महात्मा म्हणतात, ती आता देवा सोसवत नाही, म्हणून तिथं ती जीवानं प्रार्थना केली, एक वेळ करे या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र ही दिवस. ही तिथलची प्रतिज्ञा, तिथलची प्रार्थना आहे. विनंती केली, बाहेर आला. आणि मला सांगा, मग एवढं गर्भवासाचं दुःख आहे, बरं मरताना काही दुःख नाही का. मरताना असं सांगतायत की एका रोमाच्या ठिकाणं रोम समजतो ना, शरीराच्या एका रोमाच्या ठिकाणं हजारो विंचू चावल्याच्या वेदना होतात. मग शरीरावरती रोम किती आणि विंचू चावले किती, एवढं दुःख कधी होतंय. म्हणजे जन्म घेतानाही सुखाचं नाही, मरताना कधी सुख भेटते माहितीये का. परमार्थ करता करता जर देह ठेवत असेल, परमार्थ करता करता देह ठेवत असेल, जन्मभर कोणाचं वाईट केलं नसेल, तरच मरण सुखाचं आहे. नाही तर एवढं दुःख सोसावं लागतंय. जन्माला येणं ही सोपं नाही, मरण ही सोपं नाही. मग मरण सोपं नाही तर मग तुकोबराय म्हणतात, हा संसार रूपी भवसागर पार करायचा असेल तर काय करावं लागेल, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. मग मला असं वाटतंय, भगवंताचं नामस्मरण जर सहज करत राहिलं तरी मला असं वाटतं की हा संसार रूपी भवसागर पार करता येतो. अनेक संत महात्म्याने हेच केले. पहा, भक्ती करत असताना संत महात्म्याने देवानं किंवा देवाच्या भक्तानं अशाच पद्धतीने देवाची सेवा केली. पहा, मला असं वाटते
रामायणामध्ये प्रसंग जर पाहिला तर रावया पार भवसिंधू आपल्या गोष्ट लक्षात येईल. पहा, ज्या वेळेला मला असं वाटतं कधी कधी परमार्थ जर टिकवला असेल, परमार्थ जर टिकत असेल, भक्ती जर टिकत असेल तर एक सामान्य कुटुंबाच्या घरात भक्ती फार मोठी टिकत असते गड्या, फार टिकत असते. रामायणामधला एक प्रसंग आहे. रामप्रभू लखनजी आणि जानकी माता वनवासात जात असताना शरोई नदीच्या गंगेच्या काठावरती येत आहेत आणि गंगेच्या काठावर आल्यानंतर मनातला विचार आहे. प्रभू म्हणतात, लखन, ही गंगा नदी आपल्याला पार करायची, गंगेच्या पलीकडच्या किनाऱ्यावर जायचंय, हा गंगा नदीचा हा भवसागर पार करायचा. लखनजी म्हणतायत, मग काय करायचं देवा? त्या ठिकाणी विचारल्याबरोबर प्रभू म्हणतायत की लखन, अरे एखादा नावाडी पा, एखादी नाव पा, त्या नावेत बसून आपण पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊ. समोर चालता चालता तेवढ्यात लखनजीची नजर एका वृक्षाजवळ जाते. वृक्षाला पाठ लावून बसलेला एक नावाडी दिसतो. नाव त्या झाडाला बांधलेली आहे आणि झाडाला बांधलेली नाव पाहिली, नावाडी पाहिला. तेवढ्यात लखनजी म्हणतायत, दादा दादा झालं आपलं काम, नावही मिळाली आणि नावाडीही मिळाला. असं म्हटल्याबरोबर प्रभू म्हणतायत, मग चाल तिथं जात असताना, दूर असताना पहा, लखनजीचा जो आवाज होता ना, लखनजीचा आवाज श्रीमंतीचा आहे आणि नावाड्याचा आवाज आहे ना, तो साधनेचा आहे. मला असं वाटतंय श्रीमंतीच्या आवाजापेक्षा साधनेचा आवाज कधीही श्रेष्ठ असतो. बरोबर आहे ना? श्रीमंतीच्या आवाजापेक्षा साधनेचा आवाज नेहमी श्रेष्ठ असतो. लखनजी दूर उभे आहेत, तोपर्यंतच त्या नावाड्याकडे हा बोट करतायत आणि नावाड्याला आवाज देत आहेत, ए केवट म्हटल्याबरोबर केवट पाहत नाही. पुन्हा सांगतो, ए केवट, अरे पाठीमागं वळून तर पा, कोण आलंय? तो केवट म्हणतो, तरी पाहत नाही. तो म्हणतो, काय या केवटाला समजतं की नाही? अरे केवटा, पाठीमागं वळून तर पा, कोण आलाय? अरे जगाचा मालक या ठिकाणी तुझ्या जवळ आलाय आणि तू पाठीमाग वळून सुद्धा पाहत नाही. त्या ठिकाणी तो केवट म्हणतो, आला असेल त्याच्या कामासाठी आला असेल. काय म्हणतो? लक्ष्मणाला राग येतो. अरे स्वतः अयोध्येचा राजकुमार, दशरथ राजाचा पुत्र रामप्रभू लखनजी जानकी माता जवळ आलेत आणि हा म्हणतो की हा म्हणतो आले असतील त्यांच्या कामासाठी, मला गरज नाही. त्या ठिकाणी प्रभू म्हणतायत, लखन थोडीशी शांतता राख, गरज आपल्याला आहे, आपल्याला गरज असेल तर आपण शांत राहिलो पाहिजे. जास्त मोठ्यानं आवाज करू नको. समोर जात आहेत आणि मग लखनजीला राग येतो. दादा म्हणतायत की दादा, अहो सामान्य केवट आहे, याला साधं एवढं कळत नाही की आपल्याला नदीच्या पलीकडे जायचंय, आपल्याला फक्त पलीकडे सोडायचंय. हा कोणत्या भाषेत बोलतोय? मी सांगतोय अयोध्येचे राजकुमार आहेत, तरी सुद्धा तो एवढ्या गुरमीत बोलतोय. हे बोलणं बरं आहे का देवा? दादा बरं आहे काय बोलणं? असं म्हटल्यावर प्रभू म्हणतात, थांब लखन, तसं नाही. त्या ठिकाणं त्या लक्ष्मणानं आवाज, प्रभू म्हणतायत, केवटा आम्हाला पलीकडच्या किनाऱ्यावर सोडशील राजा? त्या ठिकाणी केवट म्हणतो, देवा तुम्हाला जर पलीकडच्या किनाऱ्यावर जायचं असेल तर मी आज सोडणार नाही, उद्या यावं लागेल. लखनजीला राग आला. लखनजी म्हणतो, आज का नाही? आज का नाही म्हटल्याबरोबर केवट म्हणतो, देवा माझं आजचं पोटापुरतं काम झालंय आणि माझा नियम आहे, जेवढं पोटाला लागतंय तेवढंच मी कमवतो, बाकीचं उद्याचा विचार मी करत नाही. कोण म्हणतं? इथं आहेत का तसे केवट? म्हणा, इथं आम्ही आमच्या बँकेत 7 पिढ्या बसून खातील एवढं ठेवले तरी 8व्या पिढीचा काय खाईन म्हणून विचार आहे आमचा. केवट म्हणतो, देवा आजच्या दिवसाचं काम झाले, तुम्हाला यायचं असेल तर उद्या पहिल्या खेपेला नेईन आणि ते पण फुकट नेईल, पण आज नेणार नाही. लखनजीला राग आला. ए केवटा, अरे कोणाशी बोलतोय? अरे अयोध्येचे राजकुमार आहोत आणि फुकट नेण्याची भाषा करतो. अरे कोण? काय तुझा अधिकार आहे का? तुझ्या अंगावर धोतर सुद्धा पूर्ण नाही, गुडघे इतकं धोतर घातलं, अंगावर ते उपरणं चांगलं ना, फाटकं उपरणं अंगावर टाकलंय आणि एवढ्या मोठ्या भाषेत बोलतो. का कोणाशी बोलतं समजतं का? प्रभू म्हणतात, लखन थांब थांब बाबा थांब. म्हटल्याबरोबर थांबतायत. केवटाला प्रभू म्हणतात, केवटा अरे तू उद्या सोडलं तरी हरकत नाही, पण उद्या तरी सोडशील ना? म्हटल्याबरोबर केवट म्हणतो, ठीक आहे देवा, पण देवा तुम्हाला पलीकडच्या किनाऱ्यावर नेलं असतं, पण मला तुमचं मर्म माहिती आहे, मला तुमचं मर्म माहिती आहे. खरं सांगा देवा, शपथ सांगू का, एखादा माणूस जर शहाणपणानं भाषण करायला पुढं गेला आणि त्याला जर खाली बसलेला एखादा जर म्हटला, राहू द्या हो महाराज, माहिती आहे आम्हाला तुमचं. जर तुमच्यातला एखादा माणूस जर म्हटला, महाराज राहू द्या, आम्हाला माहिती आहे तुम्ही कशी आहात, काय वाटल? बोलणाऱ्याला काय वाटल? मर्म समजतंय म्हटल्यानंतर आता लखनजीला राग येतो. लखनजी म्हणतायत, अरे 2 रुपयाची नाव चालवणारा तू माझ्या दादाचं काय मर्म जाणतो? अरे चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलावे तो हरिवन, देखवे ऐकवे एक नारायण, किंवा वृक्षाची पान हले ज्याची सत्ता राहिली अंत मग कोठे. अरे हे विश्व, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्रे, आपुल्या एवढी माझ्या दादाचे सामर्थ्य असताना तू काय माझ्या दादाचं मर्म जाणतो? त्यावेळी
केवट म्हणतो की प्रभू मला माहिती आहे तुम्ही वनवासात येत असताना गौतम ऋषीच्या आश्रमावर गेले, त्या ठिकाणी एक शिळा पडलेली होती, त्या शिळेला तुमच्या चरणाचे रज लागले आणि एवढं ऐकत असताना लखनजी उभे राहिले आणि लखनजी म्हणले माहिती आहे अरे माझ्या दादाच्या चरणाचे रज लागले, तर त्या शिळेची कोण झाली, एक स्त्री प्रगट झाली, अहिल्याचा उद्धार झाला. एवढे माझ्या दादाच्या चरणाच्या रजामध्ये सामर्थ्य आहे आणि तू माझ्या दादाचं काय मर्म जाणतो असं म्हटल्यावर केवट म्हणतो देवा एवढ्यासाठीच तुम्हाला नावेत बसवत नाही, कारण त्या शिळेपेक्षा माझी नाव कितीतरी मृदू आहे, कितीतरी कोमल आहे. जर तुमच्या चरणाच्या रजानं जर त्या दगडाची स्त्री होत असेल आणि जर तुमच्या चरणाचे रज जर माझ्या नावेला लागले आणि माझ्या नावेची जर स्त्री झाली तर अगोदर घरचीच एक डोकंदुखी कमी आहे का, पुन्हा ही दुसरी. म्हटले मग तुम्हाला देवा पाय धुवून बसावं लागेल. प्रभू मान्य करताय सगळं वगैरे. पाय धुण्यासाठी केवळ घरी जातो, सर्वांना बोलवतो, पाय भगवंताचे चरण धुतायत, भगवंताला नावेमध्ये बसवतायत. नावेमध्ये बसवल्यानंतर आता फार महत्वाचं उदाहरण आहे, लक्ष द्या, राहू द्या, बसू द्या, लागू द्या, आता ऊन लागू द्या, त्यांना काय अडचण नाही. त्याला पहिल्यापासून सुधरून राहिलं तर बरं असते. आता कीर्तन झाल्यावर या पुढे विठाल विठाल असं बोलल्याबरोबर त्या ठिकाणं प्रभू म्हणतायत की देवा केवटा आम्हाला पलीकडच्या किनाऱ्यावर नावेमध्ये बसतायत, नाव पलीकडच्या किनाऱ्यावर जाते, 10-5 फूट अंतर सोडतो केवट, पुन्हा नाव पाठीमागे घेऊन येतो, पुन्हा नावेत इकडच्या किनाऱ्यावर आल्यानंतर इकडच्याही किनाऱ्यावर थांबवत नाही नाव, डोळ्यासमोर चित्र ठेवा, पुन्हा तिकडच्या किनाऱ्यावर 4 चक्र मारतायत. शेवट लखनजीला राग येतो. लखनजी म्हणतो हे केवटा अरे एक तर म्हणतो आज नेणार नाही नाव, एक तर म्हणतो पाय धुवून बसावं लागेल, एक तर आता 4 वेळा या किनाऱ्यावर आली तरी तू नाव किनाऱ्यावर का घेत नाही, बाबा आम्हाला पलीकडच्या किनाऱ्यावर का सोडत नाही असं म्हटल्यावर प्रभू लखनजीचा हात दाबतायत आणि सांगतायत लखन तुला पोहता येते का. लखनजी म्हणले मला पोहता येत नाही. म्हणले देवा दादा तुम्हाला पोहता येते, म्हणे मला पोहता येत नाही. आपल्याला त्याची गरज आहे. केवट म्हणला मला पोहता येते, हे नाव तुम्ही मी चाललो. प्रभू म्हणले दादा तसं करू नको बाबा, पलीकडच्या किनाऱ्यावर सोड का, तरावया पार भव सिंधू असं म्हणत असताना प्रभू म्हणतात देवा सोडलं असतं पलीकडच्या किनाऱ्यावर, मग एवढ्या चक्र का मारल्या बाळा. त्या ठिकाणी केवट म्हणतो देवा सोडलं असतं पलीकडच्या किनाऱ्यावर, पण तुम्हालाही कळू द्या ना, तुम्हालाही कळू द्या. अहो आम्हाला मनुष्य देह देत असताना, या मानव देहामध्ये देत असताना, या जन्म मृत्यूच्या भवसागरात टाकत असताना कितीतरी वेळा तुम्ही आम्हाला या जन्म मृत्यूच्या भवसागरात आम्हाला ढकलून देता. कितीतरी वेळा मग आम्हाला मनुष्य देह मिळेल अथवा कोणताही देह मिळाला तर पुन्हा मरावं लागतंय, जगावं जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, सतत आम्हाला या भवसागरात काय व्हावं लागतंय, येणं जाणं करावं लागतंय. मग देवा आम्ही एवढ्या वेळास आम्ही जे येरझार मारतो, या जन्म मृत्यूच्या संसारामध्ये एवढ्या वेळा येरझार मारतो, देवा तुम्ही आमचा कसलाच विचार करत नाही. साधं गंगेच्या पात्रामध्ये तुम्हाला 4 येरझार मारल्या तर तुम्हाला त्रास होतो, आम्ही एवढ्या वेळा जन्म मरणाच्या येरझार मारतो, आम्हाला काही वाटत नसेल का. एवढं जरी समजलं, प्रभू म्हणतायत केवटा समजला तुझा भाव, तुझा जन्म मृत्यूचा भवसागरातून तुला पार केल्याशिवाय राहणार नाही, पलीकडच्या किनाऱ्यावर सोड बाबा असं म्हटल्याबरोबर आता केवट त्या ठिकाणं पलीकडच्या किनाऱ्यावर नाव नेत आहेत. आणि केवटानं नाव नेल्यानंतर आता प्रभू जानकी मातेला इशारा करतायत. जानकी माता आपल्या पतीनं पाहिल्याबरोबर भाव ओळखते, हातातली मुद्रिका काढते आणि केवटाच्या हातावर देणार. तेवढ्यात केवटाचं वाक्य फार गोड आहे. केवट म्हणतो देवा देवा एका जातीच्या माणसानं एकमेकात व्यवहार करायचा नसतो काय, आणि आता सध्याला मला असं वाटतं की करावा लागतोय, बरोबर आहे ना. म्हणून तर गेल्या 9 महिन्यापासून आमचा एक माणूस मला असं वाटतं उपोषण करतोय, आंदोलन करतोय. कशासाठी हो, पण आम्हाला आमच्याच जातीसाठी व्यवहार करावा लागतोय ना, आमच्याच जातीसाठी. खऱ्या अर्थानं आम्हाला आरक्षण मिळावं यासाठीच खऱ्या अर्थानं आमचा रात्रंदिवस तळमळ आहे. खऱ्या अर्थानं इथं मंडपात बसून बरं वाटतंय हो. खरं सांगा बरं, तुम्ही इथं बसताना का बाहेर 2 तास. हां गेल्या 9 महिन्यापासून कालचा दिवस तर एवढा वाईट होता महाराज. काल सगळेजण पाहत होते टी व्ही पुढं बसून, फॅन वगैरे लावून पाहत होते. लोक उन्हात बसले होते हो, उन्हात बसले होते. 1 वाजता सभा ठरली, 1 वाजता सांगायचं ठरलं, तिथं माईक सिस्टीम चांगली नव्हती. माईक सिस्टीम चांगली नाही म्हणून पुन्हा 1 तासाचा विलंब दिला. कोणी कोणाच्या घरात जायचं, कुठं सावलीला बसायचं, लोक कुठं बसले हो. अहो सरकारची धोरणं सहज असतात, पण त्या धोरणामध्ये आम्हा सर्वसामान्य गरीब जीवांचे किती हाल होतात.
मला असं वाटतंय त्या लोकांना विचारा, आम्हाला आरक्षण भेटल्यानंतर आम्हाला काहीच वाटत नाही, पण तिथं गेलेल्या आमच्यासाठी झटणाऱ्या माणसाची सुद्धा आम्हाला किंमत कळाली पाहिजे. 9 महिन्यापासून जो माणूस खाटाटोप करतो, कधी उपवाशी राहतो, कधी दिवाळी त्यांना दिवाळी माहिती झाली नाही, दसरा माहिती झाला नाही. खऱ्या अर्थानं आमच्या डोक्यात सुद्धा हे असलं पाहिजे. तरी आम्ही कधी कधी म्हणतो त्याचंच जरा थोडंसं काय होते म्हणतोय ना, असं कोणासाठी उपवाशी आहे तो? आपल्यासाठी असून सुद्धा जर आपल्या माणसाची किंमत जर आपल्याला कळाली नाही तर खऱ्या अर्थाने त्याचे अर्थ राहत नाही. म्हणून प्रभू आता म्हणतायत की एका जातीच्या माणसं केवट म्हणतो देवा तुमची आणि माझी एक जात आहे, आपण व्यवहार करायचा नाही. केवट आता न खाली उतरलेला केवट, खाली उतरलेले प्रभू, खाली उतरले जानकी आणि लक्ष्मण. त्या ठिकाणी लक्ष्मणाला राग येतो. लक्ष्मण म्हणतो ए केवटा, आता तुझी गरज नाही, आता तुझी गरज नाही. अरे आम्ही अयोध्येचे राजकुमार आहोत, तू सामान्य केवट आहे, तुझी आणि आमची एक जात नाही असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी प्रभू म्हणतायत नाही लखन, तो म्हणतोय ते बरोबर आहे. कसं काय दादा? म्हणे केवटाला विचार. केवट म्हणतो प्रभू जन्म मृत्यूच्या संसारातून तारणारे तुम्ही तारक आहात आणि या गंगेच्या भवसागरातून तारणारे आम्ही तारक आहोत. मग आम्हीही तारकच आहोत, तुम्हीही तारकच आहात. मग या गंगेच्या भवसागरात तारण्याचं काम जर आम्ही केलंय तर खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आम्ही मृत्यूच्या किनाऱ्यावर येऊ त्यावेळेस आम्हाला तारण्याचं काम सुद्धा तुम्हाला करावं लागेल. मला असं वाटते तरावया पार भवसिंधू, आमचा जन्म मृत्यूचा संसार थांबवायचा असेल तर साधना ही फार मोठी आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात ही साधना करत असताना प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. मग महाराज नंतर करता येणार नाही का? तुकोबराय म्हणतायत नाही करता येणार. या देहाचा एक क्षणाचा भरोसा नाही का? तर हा देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह आहे, जाणार आहे का? राहणार आहे कुणाचा? इथं बसल्यापैकी राहणार आहे का? राहणार कुणाचाच नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ चला, कोई बंधा जंजीर. किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते, राहिला कीर्ती जगमात. गेले दिगंबर ईश्वर विभूते, राहिल्या त्या कीर्ती जगामाची. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर देवालाही जावं लागते, संतांनाही आपलं कार्य संपल्यानंतर त्या ठिकाणून जावं लागतंय आणि खऱ्या अर्थानं जीवाला सुद्धा जावं लागतं. इथं राहणे येथे उरू नाही, आले अवतार येरते पामर जेव केले. इथं कोणालाच राहत नाही आणि तुमच्या आम्हाला काळाच्या तडाख्यात आम्ही जाणार आहोत. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ काय करत असतो? आपली वाट पाहतो. कशी वाट पाहतो सांगू का? जशी तुम्ही बसले लोक आता माझी वाट पाहता ना, तुम्ही पाहता की नाही वाट माझी? कशाची? नशीब संपवतो म्हणले काय? मला एक जण तर मला तुम्ही कधी जाता याची वाट पाहतोय. आळंदीला म्हणतो वर नाही, विठाल नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावध राहिलं पाहिजे का? इथं काय आजा मेला पंजा मेला बाप म्हसना गेला, देखत देखत ना तू पण तूही तैसा झाला. उठा जागा पाठी भयाले मोठे. इथं आल्यानंतर कोणीही येतंय आणि कोणालाही आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. पण आल्यानंतर आपल्याला जन्म मृत्यूचा भवसागर, संसारूपी भवसागर जर पार करायचा असेल तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत चांगल्याच्या संगतीत राहिलं पाहिजे आणि भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
नाशिवंत देह जाणार फोटो काढ म्हणा, हात सकळ लावून. आयुष्य खातो हर हात लावून फोटो काढ म्हणलं. हा फोटो अंगास. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सावध राहिलं पाहिजे. देह नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. देहाची अवस्था आहे, बाल्य अवस्था असेल, तारुण्य अवस्था असेल अथवा जरा अवस्था म्हणजे वृद्धावस्था असेल, प्रत्येक अवस्था बदलत राहणार आहे. लहानपणीची अवस्था आता राहिली का? नाही राहिली. आता तारुण्याची अवस्था, आमची तारुण्याची अवस्था अशीच राहणार आहे का? नाही राहणार. आम्ही सुद्धा तुमच्यासारखे होणार. बरं, तुमची वृद्ध अवस्था सुद्धा ही टिकून राहणार आहे का? मग या वृद्ध अवस्थेतून सुद्धा कशात जावं लागतंय? कोणत्या अवस्थेत जावं लागतंय? फार पुढं पार पुढं. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगू का? आगा मरहा बोलून साहते. ज्ञानोबरा म्हणतात मर शब्द माणसाला सहन होत नाही. मी सहज म्हणलं की वृद्ध अवस्थेनंतर कोणती अवस्था येते? माणसं म्हणत नाही वृद्ध अवस्था झाल्यावर मरावं लागते. पार पुढची अवस्था, पार पुढची. अहो पण पुढची कोणती? विठ्ठल विठ्ठल म्हणजे वृद्ध पण आलं की एक ना एक दिवस माणसाला मरावं लागतं. ह्या अवस्था माणसाच्या बदलत राहतात. म्हणून आयुष्य खातो काळ सावधान. मग सावध राहण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? तर संगत चांगल्याची ठेवली पाहिजे. महाराज म्हणतायत संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. वा वा करावी तातडे संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडे परिवारे, करावी तातडे परिवारे, परमार्थी जाणारे सकळ, नाशिवंत जाणारे सकळ, करावी तातडी परमार्थी, करावी परमार्थी नाशिवंत हे सोपं नाही. 6 महिन्यात आणि 8 महिन्यात एवढं. एक तर आपले डेअरिंगच होत नाही. कीर्तन करायचं सोपं नाही. माईक पुढं उभं राहायचं म्हणलं की आधीच मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणायचं बाजूला राहते. आमच्या संस्थेत 4 वर्ष सुटले, शेवटच्या परीक्षेला उभं राहिलं ना, अगोदरच पाय विठ्ठल 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 म्हणतात. महाराजांचा जोग महाराजांचा फोटो पाहिला की इकडं अख्खं पायच विठ्ठल विठ्ठल म्हणतात. का? लटलट कापते ते एवढ्या वयात आणि एवढ्या कमी दिवसात. म्हणून ही ज्ञानोबरांची कृपा लागते. आमच्या बाबा नेहमी सांगायचे, परमार्थ करायचा असेल, कीर्तनकार घडायचा असेल तर आजोबाच्या पुण्याईनं नातू कीर्तनकार होत असतो. विठाल विठाल देह नाशिवंत आहे, जाणार आहे. पण जाणाऱ्या देहाचं कर्तव्य करायचे असेल तर संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थे. परमार्थात राहिलं पाहिजे, संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. का? मनुष्य देह प्राप्त झाला, या देहाची इथे कर्तव्यता सार्थकता होईल. कारण संतांचा विचार आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील. जन्माला आल्याची सार्थकता ही करता येते केव्हा? भगवान परमात्म्याचं दर्शन झालं की जन्माचे काय होते? विठ्ठलची एक देखील या जन्माचं
सार्थकता होते. आणि तुकोबऱ्यांचं अजून एक प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतायत की नाही देवाला जर पाहिलं, नाही देवाचं चिंतन केलं तर जन्म वायालाही जातो. सांगतो तुम्हासे बाजारे विठ्ठला, नाही विठ्ठलाला भजले तर होईल काय, नाही तरी गेला जन्म वाया. मग जन्म वायाला घालायचे काय, जन्माची सार्थकता करायची, या मनुष्य देहात समजतं. आणि हा मनुष्य देह हा संतांच्या संगतीत गेल्याशिवाय याच देहाला खऱ्या अर्थानं परमार्थही कळत नाही आणि परमार्थाची आवडही लागत नाही. परमार्थाची आवड लागण्यासाठी संतांच्या जवळ जा, देहाची सार्थकता होईल. तुकोबराय म्हणतायत नको त्या अंधकारामध्ये, नको त्या अज्ञानरूपी अंधकारामध्ये, त्या विषयामध्ये राहण्यापेक्षा खऱ्या अर्थानं ज्ञानरूपी, खऱ्या अर्थानं संतांच्या सानिध्यात गेलं, भगवंताच्या जवळ गेलं तर जीवनाची सार्थकता होईल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे लोकीचा व्यवहार, नका डोळे धुरो भरून जाओ, नका डोळे धुरो भरून जाओ. नाशिवंत ते जाणार सकळ, नाशिवंत ते जाणार सकळ. नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देव जाणार सकाळ, नाशिवंत देव जाणार सकाळ. ऐसे खातो काळ सावधान, ऐसे खातो काळ सावधान. नाशिवंत दे जाणार सकळ, नाशिवंत दे जाणार सकळ. असे काळ खातो सावधान, आयुष्य खात काळ सावधान, नाशिवंत देव जाणार सकळ देह. जाणार. आयुष्य खातो सावधान, आयुष्य खातो ज्ञानेश्वर माऊली राज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भवशंतो नाशवंत देह जाणार सगळा विषय खातो काळ सावधान. झालेली सेवा अण्णांच्या चरणावरती समर्पित करतो. हे कीर्तन रूपी वाक्पुष्प समर्पित करताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल, माझ्या अंतकरणाचा दोष म्हणून परत करा. जे बरोबर असेल त्याचा स्वीकार करा. सज्जनो, ज्याचे आई वडील खऱ्या अर्थानं आपल्या घरी असतील ना, त्यानं प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करत राहा. खऱ्या अर्थानं हीच सेवा तुम्हाला ईश्वर सेवा, आणि हीच सेवा तुम्हाला खूप मोठं फळ दिल्याशिवाय राहणार नाही पा. म्हणून जसं आई ही महत्त्वाची आहे, वडीलही महत्त्वाचे आहेत, त्या पद्धतीने सेवा केली पाहिजे. सांगेल मी
बसा खाली. आम्ही जातो तुम्ही थांबा. बोलतोय मी अजून, तुम्ही लगेच चालू केलं. म्हणजे याला म्हणतात घडी घडी काळ वाट्याची पाय. त्यांनी तुम्हाला कापड लावावं लागलं ते. नाही मी सांगितलं ना त्यांना खाली बसा 2 हे मिनिटं. जरी नाही का येतात होत. आहे तोपर्यंत दादा सेवा केली पाहिजे. खरं सांगू दादा, विश्वाचा मालक होता भगवान श्रीकृष्ण. विश्वाचा जनिता होता. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. सगळं ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये, ज्यानं आपल्या आईला लहानपणी माती खाल्ल्याच्या निमित्तानं संपूर्ण ब्रह्मांड ज्यानं पोटात दाखवलं, तो परमात्मा 5 वर्षाचा होता. माझं कन्हैयाचं वय. आणि 5 वर्षाचं कृष्णाचं वय असताना एक दिवस आपल्या घराच्या बाहेर बसला. घराच्या बाहेर बसल्या बसल्या काय करत होता तर नंदबाबाचे जोडे घ्यायचा आणि जोडे आपल्या डोक्यावर आपल्या कपड्यानं पुसायचा. नंदबाबा देवपूजा करत असताना सहज बाहेर आल्यानंतर विचारलं, कृष्णा अरे जोडे का हातात घ्यायची वस्तू आहे का? बाजूला टाक, रस्त्याच्या बाजूला टाक. म्हटल्यानंतर कृष्णानं, लहान होता कृष्ण, लहान मुलं वडिलाला घाबरतात, बरोबर आहे ना? लहानपणी मुलं आपल्या वडिलाला घाबरत असतात, कळतंय ना? म्हणजे याचा अर्थ मोठं झाल्यावर तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू. लहानपणी लहान होता कृष्ण, आपल्या वडिलांचं ऐकलं, जोडे बाजूला टाकले. नंदबाबा पुन्हा घरात गेले. पुन्हा काहीतरी देवपूजेसाठी तुळशीपत्र राहिली म्हणून बाहेर आले. तर पुन्हा कन्हैयानं ते जोडे उचलले, आपल्या कपड्यानं पुसत होता. नंदबाबाला राग आला. नंदबाबा म्हणतायत, कृष्णा तुला एकदा सांगून कळत नाही का बाबा? अरे बाजूला टाक म्हणतोय ना जोडे. कृष्णानं पुन्हा जोडे बाजूला टाकले. नंदबाबा तुळशीपत्र घेऊन आत गेले. परंतु पुन्हा आरतीसाठी काहीतरी आणण्यासाठी, आरती आणण्यासाठी पुन्हा बाहेर निघाले. पण कृष्ण आता ते जोडे घेऊन डोक्यावर जोडे घेऊन बसलेला कृष्ण पाहिला. नंदबाबाला राग आला. 2दा सांगून पोरांना ऐकलं नाही. सांगतोय कोणाचं दादा? विश्वाचा मालक आहे, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. विश्वाचा जनिता असणारा कन्हैया डोक्यावर जोडे घेऊन बसला होता. नंदबाबाला राग आला. 2दा सांगून पोरगा ऐकत नाही म्हणून त्याला उचललं, उठवलं, हाताला धरून त्याला यशोदा मातेजवळ नेला आणि यशोदेला सांगितलं, यशोदे तूच त्याचा जास्त लाड करते. तुझं ऐकल्यामुळं तो अजिबात माझा ऐकायला तयार नाही. अहो काय झालं काय मालक? अरे पायात घालायचे जोडे कुठं हातात घेत असतात का? अरे नुसतं हातात घेऊन जोडे राहिला नाही, यानं ते जोडे पार डोक्यावर घेतोय. तुझं ऐकून हे पोरग बिघडायला लागले. काय म्हणतात नंदबाबा? यशोदेला म्हणतात, तुझं ऐकून हे पोरग बिघडायला लागले. अरे पायातले जोडे आणि पार डोक्यावर घ्यायची वेळ आणली, हा काय चांगला राहिला का? तो अजिबात त्याला आवरत नाही. असं म्हटल्याबरोबर यशोदा म्हणते, कन्हैया लाला अरे असं कुठं वागत असतात का रे कृष्णा? अरे पायातले जोडे कुठं डोक्यावर घेत असतात का राजा? सांगतायत ना बाबांचं ऐकत जावा, जोडे बाजूला ठेव बाळा, तसं करू नये. असं म्हटल्यावर कृष्ण रडतो 5 वर्षाचा. आणि कृष्ण यशोदेला म्हणतो, आई खरं सांगू का? 11 वर्ष आणि 56 दिवस गोकुळात राहणार आहे. काय? 11 वर्ष आणि फक्त 56 दिवस गोकुळात राहणार आहे. 11 वर्ष आणि 56 दिवस झाल्यानंतर मी मथुरेला जाणार आहे. मथुरेत गेल्यानंतर द्वारकेला जाईल, द्वारकेचा राजा होईल. पण न जाणू परत काय सांगता येत नाही आई. खरं सांगू पुढचं सांगता येत नाही. मला माझ्या वडिलांच्या जोड्यांची सेवा घडेल की नाही सांगता येत नाही. म्हणून आत्तापासून मी माझ्या वडिलांच्या जोड्याची सेवा करतोय. माझ्या वडिलांचे जोडे डोक्यावर घेतोय. कोण म्हणतो दादा? जगाचा मालक, जगाचा बाप जर आपल्या वडिलांचे जोडे डोक्यावर घेत असेल तर मला असं वाटतंय आपण त्यांच्यापेक्षा कित्येक पटीनं कमी आहेत. आपल्या वडिलांचे जोडे डोक्यावर घेऊ नका गड्या. पण मला असं वाटते आपल्या बापाच्या पायात जर जोडे असतील ना तर मला असं वाटतं कमीत कमी त्यांच्या जोड्यासहित पाया पडा गड्या, जोड्यासहित पाया पडा. आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुकोबऱ्या म्हणतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. काय? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मी परवाही सांगितलं दादा, आईवडील वृद्ध असतील ना, आईवडिलांना जर उठता येत नसेल थुंकायला, आमचे बाबा सांगायचे, आईवडिलांना जर थुंकायला उठता येत नसेल आणि तुम्ही जवळ असाल, ते पात्र जर थुंकण्याचं पात्र जर तुमच्या जवळ नसेल ना आणि त्यांना जर थुंकी आली तर एखाद्या वेळेला पात्र घेण्यासाठी जर वेळ लागत असेल ना तर तुमचे हात समोर करा. आमचे बाबा म्हणायचे, पोरांनो हात समोर करा, तुमच्या आईला किंवा वडिलाला तुमच्या हातात थोकू द्या. अरे कोणत्याही ज्योतिषानं सांगितलेलं असू द्या तुमची हस्तरेषा वाईट आहे, पण त्यावेळेला जर तुमच्या आईवडील तुमच्या जर हातात शेवटची थुंकी जर तुमच्या आईवडिलांची तुमच्या हातात असेल ना तर तुमच्या सगळ्या भाग्यरेषा बदलल्याशिवाय राहणार नाही. ही आईवडिलांच्या थुंकीतली ताकद आहे. पा मरताना दादा आईवडिलांची सेवा करा. आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद त्याच लेकराला आहे. सगळ्यात मोठा आशीर्वाद त्याच लेकराला आहे.
कोणत्या? ज्या वेळेला आपले आई वडील वृद्ध अवस्थेमध्ये आहे आणि शेवटच्या क्षणाला आहे, अंतकालेच मामेव, शेवटच्या क्षणाला असतील, शेवटच्या क्षणाची घटिका मोजत असतील आणि काही एक क्षणामध्ये जाणार आहेत आणि अशा वेळेला तुमच्या आईवडिलाची मुलं जर त्यांच्या डोळ्यासमोर असतील आणि लेकराची, मग ती मुलगी असेल अथवा मुलगा असो, परंतु लेकराची नजर आणि आईवडिलाची नजर जर एक झाली शेवटच्या क्षणाला जाताना, माई लेकराची किंवा वडिलाची आणि लेकराची जर एक नजर झाली तर जगाचा मालक भगवंत सुद्धा जेवढे आशीर्वाद देऊ शकत नाही तेवढे आशीर्वाद त्यावेळेस तुमचे आई वडील देत असतात. म्हणून दादा, शेवटचा क्षण खऱ्या अर्थानं तो आई वडिलांच्या सेवेचा शेवटचा क्षण कधी माणसानं चुकू नये. आणि एवढं जर घडत असेल तर मला असं वाटतं आपला परमार्थही झाला आणि आपला प्रपंचही झाला. खऱ्या अर्थानं आमचे अण्णा आहेत भाऊसाहेब सोनबा काळे, खऱ्या अर्थानं 5 मुली आहेत, 1 मुलगा आहे, 4 भाऊ, त्यातले हे 5वे खऱ्या अर्थानं आपल्या पत्नी एवढ्या मोठ्या विस्तृत परिवारातून खऱ्या अर्थानं निघून गेले. खऱ्या अर्थात सगळ्या परिवारांना सेवा घडली. मी प्रत्येक महिन्याला तुमचे संतोष भाऊचे स्टेटस पाहत होतो, प्रत्येक महिन्याला सतत त्यांच्या वडिलांचे स्टेटस. म्हणजे खरं सांगू का, काही माणसं गेल्यानंतर सुद्धा त्यांची सतत आठवण त्याच लेकराला राहते ज्याचा आपल्या वडिलांवर जीव असतो आणि ज्या वडिलांचा आपल्या लेकरावर जीव राहतो. अशीच माणसं फक्त त्या माणसाचा स्टेटस ठेवू शकतात. बरोबर आहे ना? मला असं वाटतं की आपल्या स्टेटसला नको त्या गोष्टी राहतात, पण ज्या अर्थी आपल्या स्टेटसला आपल्या वडिलांचा फोटो असतो ना, समजून घ्यावं की हे पितृभक्त असले पाहिजे, हे मातृभक्त असले पाहिजे. आमच्या इथं बोरीचे पाहुणे आहेत, शेळके पाहुणे, त्यांच्या स्टेटसला पाहिलं मी, त्यांच्या स्टेटसला सतत त्यांच्या वडिलांचा फोटो, 1 वर्ष होऊन गेलं तरी त्यांचेच फोटो असतात स्टेटसला. आणि हे फक्त जे मातृभक्त असतात, पितृभक्त होतात, त्यांच्याच खऱ्या अर्थाने ही सेवा घडत असते. म्हणून ज्ञानोबारांच्या चरणी, तुकोबरांच्या चरणी प्रार्थना करेल की ज्या ठिकाणांना असतील त्यांना योग्य सद्गती प्राप्त व्हावी आणि एवढ्या विस्तृत अशा परिवारावरती अण्णांच्या कृपेची छाया ओसंडत राहावी आणि त्यांच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं जो वारकरी संप्रदायाचा वसा घेऊन चालत असणारा त्यांचाच नातू आमचा प्रणव काळे, त्याच्यावर सुद्धा त्यांचे आशीर्वाद राहावेत आणि फार मोठा अण्णांच्या आशीर्वादानं, अण्णांच्या इच्छेनं फार मोठा कीर्तनकार व्हावा अशी ज्ञानोबरांची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. आ बोलले पुरे देवा पुरे उत्तरे राजमा महाराज आ माये चारला अधिकार मे आपला राजमा महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखावाया आम्ही जातो तुम्ही कृपा वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठात सकाळी विठू आम्हासी पावला झाला वाढ वेळ झाला उभा पांडुरंग आरती ज्ञान राजा महाकवल तेजा मनोविरला माझा आरती ज्ञान राजा रूपले ज्ञान जगे गीत निराती बोने अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकवल तेजा मनोविरला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकवल तेजा मनोवेदना माझा आरती राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा शंगामूर्ती वायुला कव्या मारती तुकारामा राघवे सागरात पाजान तारे तैसे तुकोबाजे अभंग रक्षणे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा वायुला कव्या मारती तुकारामा हाथ पिता तुलने से ब्रह्मा पासे आले नमनि रामेश्वर विठ्ठल रखमाय डोळार मागणी ते एक तुझ प्रती आहे ते सिंदरी पाय पांडुरंगा या संदासी निर्वेच मजरे अनेक तुझे काय तुका म्हणे आता उदार तो होय मज ठेवी पायी संताची या संताची निर्वेच मजरे अनेक तुझे काय ज्ञानदेव तुकाराम कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज हंगेश्वर भगवान की जय. हर हर